आणि मित्रांनो आमच्या कुंडीमध्ये आहे ना एक झाड आहे कसलं तरी, पण त्याच्यावरती काय नक्की लागलंय ना ते नाही माहिती। तुम्हाला जर का माहिती असेल एक झाड कसलं आहे तर नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे झाड आहे ते असं भरपूर उंच तर झालंय आणि त्याला ही फळं पण लागलेत, पण नक्की कसली आहेत ते नाही कळत आहे। ही छोटी छोटी फळं आहेत, हे बघा। आज जेवणात काहीतरी स्पेशल बनतंय, दीदी काहीतरी स्पेशल बनवते। इकडे अंडी दिसत आहेत मला, म्हणजे आज अंडा करी आहे। बऱ्याच दिवसानंतर काहीतरी आज तसंच खायला भेटणार, नाही तर रोज आम्हाला खिचडी भातावर दिवस काढायला लागतं। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग। कसे सगळे टाकाटाका ना, होप्स सगळे टाकाटाका असतील। सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग। आता आपले डेली ब्लॉग चालू झालेत। मी जस्ट आत्ताच आंघोळ झाली आणि ऑफिसचं लॉग इन करत होतो, तेवढं दीदी म्हटली जाऊन खालून अंडी घेऊन ये, कारण की आम्ही आता इथे फक्त दीदी, मी आणि भाऊच राहतो। आमची फॅमिली सगळी गावाला आहे, खेडला, त्याच्यामुळे सगळं आम्हालाच करायला लागतं, जेवण अँड ऑल। अजून आमची बॅचलर लाईफ चालूच आहे, ती कधी लग्न झाल्यावरच संपणार आहे, तोपर्यंत संपणार नाही, कारण की आमच्या घरचे येणं इकडे पॉसिबल नाही आमच्यासोबत। सो चलो लेट्स गो। सकाळ सकाळ एक पावसाची सर पडून गेली आहे आत्ताच। एकदम वातावरण एक नंबर झालं इकडे, पण गावाला जायची इच्छा होती आहे। सो बघूया, आता प्लॅनिंग अजून झालं नाही, निघणार आहे गावाला पण एक 4-5 दिवसात। तिकडचे पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील। तिकडे तर मस्तपैकी एकदम क्लायमेटच खतरनाक। सो गाईज, दीदीनं मला फक्त अंडी आणण्यासाठी पाठवलेलं आहे, आणि जसं खाली आलो तसं तिची 10 आयटमची लिस्ट एक्स्ट्रा वाढली। हे बघा, काय काय आणायला लावलं नाही। शॅम्पू, पोहे, चिकन मसाला, मॅगी मसाला। आता मला समजतंय मम्मीने लिस्ट पाठवल्यावर पप्पा का चिडचिड करायचे ते। या सगळ्याची पण सवय झाली पाहिजे, कारण की लग्नानंतर या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, मला माहिती आहे। पण ठीक आहे, आत्तापासूनच प्रॅक्टिस होते, तर लग्नानंतर चिडचिड नाही होणार जास्त। तुमची पण अशीच होत असणार आहे, मला माहिती आहे। सगळ्यांचं सेमच असतं मोस्टली। हॅलो, लिफ्टमधून खाली येताना माझे इस्त्रीचे कपडे घेऊन ये, मी विसरलो। तिथे असतील बघ कबडच्या तिथे, पिशवीतच आहेत बघ बांधलेले, आणि हे सामान घेऊन जा। लिफ्टमधनं खाली आहे। हां, पिशवीत बघा, एक जीन्स आणि बाकीचे शर्ट आहेत सगळे। काय नाही, तेवढंच घेऊन ये खाली, आणि हे सामान घेऊन जाऊयात। हां, मी विसरलो होतो इस्त्रीचे कपडे न्यायला जाताना, हे सामानाच्या नादात। आता जाऊन परत इस्त्रीचे कपडे टाकायला लागणार इस्त्रीला। अजून बरं कंपनीचं काम पण करायचं बाकी आहे, लॉग इन करून ठेवले फक्त। वर्क फ्रॉम होम असल्यामुळे बरं पडतं, वर्क फ्रॉम ऑफिस असल्यावर तिला प्रॉब्लेम होतो, टाईम मॅनेज होत नाही। आता फिरायला पण भेटतं, ब्लॉग पण बनवायला भेटतं। गावाला जायचं आहे, गावी जाऊन फुल मजा करायची आहे, धमाल करायची आहे। गावी आता पाऊस नाही म्हणून मग कॅन्सल केलं जायचं, पाऊस असल्यावरतीच मजा येईल गावाला। भात लावायला जायचं आहे, बघूया भात लावून होतंय की राहील माहीत नाही, पण बघू। सो गाईज, जस्ट इस्त्रीचे कपडे टाकून झालेत आत्ताच इस्त्रीला। आज तब्येत जराशी डाऊन वाटते आहे मला, कारण की काळू वॉटरफॉलला गेलो होतो, वॉटरफॉल मला मागात पडला आहे जरा। खूप दिवसभर भिजलो आहे पावसात, आणि त्याचा ब्लॉग पण आला आहे आपल्या चॅनलवरती। एक छोटा शॉर्ट व्हिडिओ आहे, मस्त व्हिडिओ आहे, एकदा बघा जाऊन। आणि मित्रांनो आमच्या कुंडीमध्ये आहे ना एक झाड आहे कसलं तरी, पण त्याच्यावरती काय नक्की लागलंय ना ते नाही माहिती। तुम्हाला जर का माहिती असेल एक झाड कसलं आहे तर नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे झाड आहे ते असं भरपूर उंच तर झालंय, आणि त्याला ही फळं पण लागलेत, पण नक्की कसली आहेत ते नाही कळत आहे। ही छोटी छोटी फळं आहेत, हे बघा। मम्मी मला म्हटली, तिला दाखवलं तेव्हा की टोमॅटोचं आहे म्हणून, पण काळी टोमॅटो तर कुठे असतात, मी तर पहिल्यांदा बघतोय काळे टोमॅटो, आणि ते एवढेच वाढत आहेत, एवढंच मोठं होतं आहे छोटंच, ह्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही। आणि नंतर मग पानं सुकतात याची, ही पिवळी पडायला लागले ते बघा। मला समजतच नक्की कसलं झाड आहे, पण भरपूर फळं आलेत त्याला, हे बघा। तर मित्रांनो आज जेवणात काहीतरी स्पेशल बनतंय, दीदी काहीतरी स्पेशल बनवते। इकडे अंडी दिसत आहेत मला, म्हणजे आज अंडा करी आहे। बऱ्याच दिवसानंतर काहीतरी आज तसंच खायला भेटणार, नाही तर रोज आम्हाला खिचडी भातावर दिवस काढायला लागतं। दीदी एकतर एक नंबरची आळशी आहे, ते तुम्हाला काही दिवसात समजेल हळूहळू, कारण की जेवण एकतर आम्हाला अजिबात मिळत नाही। मम्मी घरी नसल्यामुळे, मम्मी गावाला असते, तर आम्हाला जेवायला मिळत नाही। आज अंडा करी आहे, अंडा करी आणि राईस खाणार आहे।
तरी पण मित्रांनो आता आमचा जेवायचा टायमिंग झालाय आणि आज आहे स्पेशल अंडा करी आणि राईस आणि काकडी घेतली आपण. चपाती वगैरे आता जास्त खात नाही मी, बंद केले कारण की फॅट जास्त वाढत चाललाय आणि भाकरी पण कमी केली. ज्वारीची भाकरी आता खातो मी. आणि आज अंडा करी आणि राईस आहे. या सगळ्यांनी जेवायला. तिकडे आमच्या मम्मीचा फोन आलाय, सध्या ती मम्मी सोबत बोलतीये. मला अजून आता इथून जेवून काकीकडे जायचंय. काकी आजारी आहे आमची. काकी पण इथेच राहते बाजूच्या चौकात. सो काकाकडे जाणार आहे आणि मग तिथून मग परत रिटर्न घरी यायचं. परत ऑफिसचं काम आहे. सगळी गडबड अशी रोज असते, त्याच्यामुळे मला ब्लॉग बनवायला भेटत नाहीत. पण तरी पण आता मी डेली ब्लॉग बनवायचा प्रयत्न करणार आहे. तुला मम्मी पाहिजे फक्त. ठीकठाक झालंय. दीदीला आमचं जास्त जेवण येत नाही तरी पण कसं तरी खातोय यार, काय करणार, पर्याय नाही दुसरा. मम्मी वगैरे नाही येत नाही, त्याच्यामुळे आता दीदीच्या भरोश्यावर खायला लागतं. आहे आणि पाणी ते जरा पाणी घ्यायला सगळं. अर्धा मागितल्यावर अर्धाच आणून दिलास. मला वाटलं अख्खा दिशी. फॅमिली नसल्यावर गाईज बघताय ना किती काय काय सहन करायला लागते. मम्मी असती तर अख्खा अंडे आणून दिला असते. पण दीदी एक नंबरची हरामखोर आहे. स्वतःसाठी ठेवलं नाही 2 अंडी आणि मला एक अर्धाच दिला नाही.